एक जास्त जवळीक करणाऱ्या मुलींचा तो भाग कसा असतो? उत्तर, तो भाग स्वभावाने अगदी नाजूक असतो. जास्त प्रेम मिळालं की थोडा रिलॅक्स वाटतो. मुलायमपणा नैसर्गिकच असतो. जास्त जवळीक ही फिलिंगवर अवलंबून असते. 2. स्त्रियांना कोणत्या पद्धतीत केल्यावर भावनिक वाटू शकते? उत्तर, जेव्हा त्यांना सुरक्षित आणि प्रेमळ वाटतं. गुडघ्यावर बसून बोललेलं शब्द सुद्धा त्यांना टच करतो. त्या क्षणी जवळीक नव्हे, भावनांना महत्त्व असतं. पद्धत नाही, वागणूक भावनिक बनवते. 3. जवळ येण्याआधी पतीने काय केल्यास पत्नी खुश होते? उत्तर, कोमलपणे बोलणं आणि थोडं केअर दाखवणं. उबदार पेय देणं, जसं केसर दूध, मूड सेट करतं. छोटे जेस्चर्स मोठं काम करतात. मनापासून दिलेली लक्ष तिला खुश करतं. 4. काही मुली आधी हात कंबरेवर का ठेवायला सांगतात? उत्तर, त्यांना तो जेस्चर सुरक्षित वाटतो. त्या पोझिशनमध्ये त्यांना जास्त आराम मिळतो. जवळीक नैसर्गिकपणे वाढते. त्या क्षणी कनेक्शन जास्त मजबूत होतं. 5. कोणती मुलगी रात्री करून घेतल्याशिवाय राहत नाही? उत्तर, रात्री चर्चा, गप्पा किंवा प्रेमळ वेळ आवडणाऱ्या. लग्न झालेल्यांना सहसा हा टाइम खास वाटतो. दिवसभराचा ताण दूर होतो. रात्रीची सोबत त्यांच्यासाठी रिलॅक्सिंग असते. 6. बाई पहिल्यांदा खालील गोष्ट कोणाकडून काढते? उत्तर, ती स्वतःच ॲडजस्ट करते. स्त्रिया नेहमीच स्वतःच्या सोयीला प्राधान्य देतात. त्यांना कोणत्या गोष्टीत कसं आराम मिळतं ते माहीत असतं. म्हणून पहिली हालचाल त्या स्वतः करतात. 7. काही जणींना दोन्ही आंब्यामध्ये करायला का आवडते? उत्तर, त्या भागात नैसर्गिक संवेदना जास्त असतात. त्या जागी थोडं प्रेम दिलं तरी त्यांना आनंद वाटतो. शरीराचं कनेक्शन तिथे जास्त असतं. त्यामुळे ती गोष्ट त्यांना शांत करते. 8. आजकाल काही जणींना नको त्या ठिकाणी घालायला का आवडते? उत्तर, अति कल्पना आणि चुकीचे व्हिडिओ त्यांना भ्रमात टाकतात. जिज्ञासा कधी कधी वेगळ्या गोष्टींकडे नेते. सगळं सोशल मीडियाचा परिणाम असतो. योग्य माहिती नसल्याने निर्णय बदलतात. 9. मागून करण्याचे आकर्षण का वाढले आहे? उत्तर, लाईफस्टाईल बदलल्यामुळे लोक प्रयोग करतात. जोडीदारामधलं अंडरस्टँडिंग महत्त्वाचं असतं. काहींना पोज वेगळी वाटते. आजकाल क्युरिओसिटी जास्त आहे. 10. काही जणी ते पाणी का पितात? उत्तर, त्यांना ते ऊर्जावर्धक वाटतं. काहींच्या मनात अशा गोष्टींबद्दल चुकीच्या समजुती असतात. सोशल मीडियावरचे मिथ्स मोठं काम करतात. म्हणून काही जणी ते करून बघतात. 11. काही जणी एकाच वेळी पुढून आणि मागून का करून घेतात? उत्तर, त्या क्षणी त्यांना जास्त वोम्थ हवा असतो. ताण जास्त असेल तर असे जेस्चर्स आराम देतात. प्रयोगप्रिय स्वभाव असतो. त्यामुळे दोन्हीकडचा कनेक्शन त्यांना आवडतो. 12. मागून केल्याचा सर्वात मोठा फायदा कोणता? उत्तर, त्या पद्धतीत बॅलन्स चांगला मिळतो. काहींना पोज कम्फर्टेबल वाटते. टायमिंग लांब जाण्याची शक्यता असते. म्हणून अनेक जण प्रिफर करतात. 13. काही जणी बगलेत घेऊन बसायला का आवडतात?
उत्तर, त्यांना तिथे उबदारपणा आणि सुरक्षितता वाटते. त्या पोझिशनमध्ये क्लोजनेस जास्त असतो. तिथे मिळणारी भावना त्यांना शांत करते, म्हणून त्या पद्धतीला महत्त्व देतात. 14. बाईचा मागचा भाग मोठा कधी होतो? उत्तर, व्यायाम, हालचाल आणि बॉडीचा नैसर्गिक बदल. काही वेळा स्पेसिफिक स्ट्रेचिंग मुळे शेप बदलतो. ही शारीरिक प्रक्रिया असते. यात इतर अनेक कारणे सामील असतात. 15. काही जणी मागून उड्या का मारतात? उत्तर, त्या क्षणी त्यांचा एक्साइटमेंट वाढतो. बॉडीमध्ये ॲड्रेनलाईन वाढल्यामुळे त्या हलक्या उड्या मारतात. त्यामुळे त्यांना जास्त आनंद मिळतो असं वाटतं. ही नैसर्गिक प्रतिक्रिया असून पूर्णपणे मूड बेस्ड असते.